हाय गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा नवीन ब्लॉग चालू झाला आहे आणि नवीन डे. आता आम्ही चाललो आहे, कुठे चाललो आता कुलदेवी मला वाटलं माझ्या कुलदेवी मंदिरात गोव्यामध्ये आहे. तर आम्ही आधी सगळे गुरुपौर्णिमा आज, तर पहिला आम्ही तिकडे चाललोय. पहिला आम्ही जेऊ मध्ये, मग नंतर आम्ही तिकडे जाऊ, दर्शन घेऊ आणि नंतर पुढचं पुढे बघू. पाऊस आहे, सकाळपासून चालू आहे पाऊस. हे आमचं इथे कॉटेज आहे समोर आणि इथून 1 तास दाखवत आहे. किती किलोमीटर आहे तरी? किती 25 किलोमीटर. 25 किलोमीटर आहे इथून, 1 तास दाखवत आहे. बघूया आता किती वाजता पोहोचतोय. पाऊस पण भरपूर चालू आहे आणि काय भरावं लागेल थोड्या मध्ये गणपती बाप्पा मोरया. या रोडला काय बोलतात बघ मामा? रोडचं नाव बघ. रोडचं नाव बॅटिम पेना डी फ्रांसा. कळालं? नाही, मोठ्याने बोल जरा, व्हिडिओ मध्ये ऐकायला आलं. बॅटिम पेना डी फ्रांसा. अरे त्याची बोल बॅटिम पेना डी फ्रांसा. पेनासी की पेनाडी क्या ओल्ला बोलला. हे पुढचा इग्नोर करा. काय रस्त्यामध्ये कारण की एकाने बाहुबली बघितलीच नाही. काय रोड आहे, काय सिंगल रोड आणि पाऊस एवढा आहे, बापरे. पुढे कुठे ते एवढं भरलंय ना, मामा बुडेल त्याच्यात. आम्हाला तसंही बुडतो. राईट नाही, लेफ्ट आहे. लेफ्ट कुठे आहे इकडे मला सांगा, तुम्हीच सांगा इकडे लेफ्ट कुठे आहे. हा लेफ्ट आहे, तो राईट आहे. शिव्या द्यायचे म्हणजे ना याला खरंच यार, आता कट करावं लागलं ना. नाही तर काय, बाकी लोक शांत बसतात ना, ह्याला शिवा घालायची. ते जो घालायचा तर घालतोच. आणि कुलदेवतला चाललाय, हा ना, मंदिरात चाललाय, काय बोलणार आहे. इधर मतलब लोकल्स रहते हैं मग भारी वाटतं. काय बोल, मस्त. काही कशाला बोल, भारी वाटतं बोलणार ना. काय म्हणतं बोलला तर मला सांग, ते कुलदेवत एक्झॅक्टली कुठे आहे, म्हणजे नाव काय ते एरियाचं? महिम गाव.
कसं पाणी भरावं ए, रस्ता ते वंटी क्या करना है बोल अभी क्या करना है अभी बोल. नो बॅग 8 मिनिटं राहिले अरे लवकर पण आपल्या आयडिया नाही रस्ता मग कसा? जाताना नाही भेटणार वाटतं. जाता वेळेला जाताना नाही ह्याच्या जास्त पाणीमध्ये काढू आपण तिकडून जाऊ डायरेक्ट जाताना पाण्यातूनच काढूया. ट्रेन आता येत ते ट्रेन प्लेन आता पटरी आहे तर ट्रेन ही आहे का ना. क्या लाल लावला तिकडे बंद आहे. ते केला आवाज. डोक्यात काय गुजरा एक नंबर व्हिडिओ मध्ये पण आला मस्त आला आवाजही नाही आता. नाही आता. शिवी आले की देऊन जातात. एवढं चांगलं गाणं बोललो काढणं आवाज नाही नाही काढणार. सावन वडा अरे तू गाणं ऑन नको स्नॅप करायचा कधी आहे का गाणं ऑन कधी. आता आम्ही इथे आलोय रस्ता आहे इथे आलोय आणि इथे हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ सगळे मित्र थांबले आणि तुम्ही आता जे व्हिडिओ बघितले असेल किती पाणी भरलंय आत्ताच बघितलं भरपूर बेकार पाऊस आहे. आता बघू जाताना तोच रोड आहे की दुसरा रोड आहे कारण किती वेळ लागणार आहे माहीत नाही आणि तिकडे जास्त पाणी भरेल असेल तर मग तिथून जाता नाही येणार मग दुसरा रोड बघावा लागेल. बघूया पुढे काय होतं आहे. आता मंदिरात चाललो आहे आता इथून 15-20 मिनटं आहे पण खाऊन घेतो आणि नंतर मग मंदिरात जाऊन पाया बिया पडतो मग आरामात विचार करूया. मंदिरात गेलो तर 7 तर आहेच देवांचे. कोल्हापुरी बटर मसाला बिचोलीम गावामध्ये बसलो आम्ही. बिचलेम गाव तिथे गाडी लावल्या. आम्ही सांगतो आता जेवण कसं झालं. आम्ही आता निघालोय जेवण बिवून आणि जेवण खूप भारी होतं. एक नंबर होतं जेवण. तुम्ही थांबला तर थांबू शकता इथे. हॉटेलचं नाव काय गजानन गजानन रेस्टॉरंट आणि मस्त हॉटेल आहे इथे बिचोली मध्ये. हा आणि स्वस्तात आहे भारी आहे एकदम. स्वस्तात एकदम मस्त जेवण. हा मस्त एकदम जेवण झालं आणि आता इथून निघू. इथून किती 4 मिनिटावर आहे इथून फक्त आणि बघूया मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही 2 चिक्क्या पण घेतल्या. 5 रुपयाला आहे. 5 रुपयाला 2च घेतले अर्धा खाऊया. कारण की 10 रुपयेच होते. आणि सर्व्हिस पण खूप चांगली होती त्यांची. सर्विस चांगली होती. हो गरम गरम फुल चपात्या पण मस्त. धन्यवाद. धन्यवाद. आणि इथे तंदुरी चाय भेट. आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब. प्लीज करा. ह्या लोकांनी अजून नाही केलं. आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहे. केळबाई देवीचं मंदिर आहे हे. केळबाई देवी मंदिराचं नाव आहे आणि इथे थांबलो आहे. भटजी येतोय गुरुजी. ते गुरुजीसाठी थांबलो आहे. मग गुरुजी आले की मग पूजा बिजा करणार आणि मग निघणार. मस्त मंदिर आहे भारी आहे आणि हे एक मंदिर आहे ते एक मंदिर आहे तिकडे त्या साईडला पण आतमध्ये एक मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये काय होतं ते. मित्र सगळे गाडीमध्ये बसले गुरुजीची वाट बघतात आहे. तर मग मंदिरात पाया बिया दर्शन करणार मग तिकडून मग आपल्या साईडला मग तिकडे जायचं आपल्या साईडला आपल्या रूमवर त्या साईडला जाणार आहे. इथून पण 1 तास दाखवत आहे आम्हाला. लागलं तेव्हा 1-1.5 तास लागला. हळूहळू आलो जरा टाईमपास व्ह्यू करत. आता ते बघूया कुठून रस्ता चालू होत आहे आणि हे मस्त डिझाईन केलं आहे मंदिर. आणि हा प्रथमेशचं कुळदैवत आहे. म्हणून बोललो हळू या. इकडून बस आधी. शर्ट घाण झालं हळू या. तिकडून त्या साईडून या बोलतो. पकड मला पकड. आम्ही आमचं आता दर्शन झालं करून. भावाचं कुळदेवत होतं. दर्शन केलं बिलं आणि लाजची व्हिडिओ बघितली असेल. लाजची व्हिडिओ बघितली असेल. मी पडलो डायरेक्ट सरकलो
आणि लागलं मला मजबूत आणि फोन पडला पण फोनला काय झालं नाही. फोनला सोडलंच नाही त्यांनी. ब्लॉग चालू ब्लॉग चालूच होता तो. डोक्याला आणि लागता नंतर लागता डोक्यात वाचलो मी. तिकडे भरपूर स्लिपरी होती आणि खूपच बेकार आहे कारण पण लगातार तशीच पाऊस चालू आहे ना, तर मग पावसामुळे वल्ल वल्ल असताना ते झालं. आता इथून निघतोय आम्ही. विरेन बोलत विरेन पुढे काय असतं ते विरेन त्याचं काय ते शेवाळी. शेवाळी हा, शेवाळी शेवाळी आहे. शेवाळ्या शेवाळ्या ते सिमेंट शेवाळ्या. बनवलंय म्हणून त्याला शेवाळी लागली. शेवाळ्या शेवाळ्या तुम्ही विदाऊट चप्पलच चाला त्या जागेवर. अजून संरक्षण आम्हाला दुसऱ्या अगं, साईडला नव्हता रस्ता. अजून संरक्षण हा. बघायचं तुला. इरेन चालून दाखव त्याच्या. आता नाही. मला बोलतोय हा. नाही एंड ब्लॉक करा आणि मग पुढे. Vlog end आज इथे. देतोय. हा? आता पुढचा नाही, नाही, अजून पुढचा आहे. वॉटरफॉलला आम्ही जातोय. आता आम्ही बंद करा वॉटरफॉलला जरा. जायचं कॅमेरा बंद करा काहीतरी जरा. प्लॅन. नाही, इकडून जवळच आहे 8-9 मिनिटावर. 9 मिनिटावर बघूया. दाखवतो पुढे काय भेटू आपण होतं ते. वॉटरफॉलवर. आम्ही आता वॉटरफॉलला आलो आहे. फॉल बघा एक नंबर सुंदर. सुशील तुम पाणी चाललंय. छोटंसंच वॉटरफॉल आहे, एवढं काय मोठं नाही. आता वॉटरफॉल एन्जॉय करूया आणि मग पुढे जाऊया. आम्ही आता इथे थांबलो आहे, ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन येते म्हणून फाटक बंद झालाय. फाटक आणि तिथे गाडी लावली आहे. ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन इथून येणार आहे की इथून येणार आहे तेच कळत नाही. आम्ही आता चर्चच्या इथे, हे चर्च आहे, चर्चच्या इथे आलो होतो. तिथून जाऊन आलो आणि चर्चच्या इथंच आहे. इथे शॉपिंग बिपिंग केली आणि आता बघू पुढे काय प्लॅन आहे. आम्ही आता मिरामार बीचला आलो आहे आणि फिरतोच आहे इकडून तिकडे. आता बीच तुम्ही पाठच्या ब्लॉगला बघितलंच असेल. इकडे बीच आहे, तिथे मित्र चालले सगळे तिकडे. तर पुढे अंधार आहे तर नाही तर भेटू मग पुढे. आम्ही आलो आता मिरामार बीचवरून. त्यानंतर आम्ही मॅगडीमध्ये गेलो, खाल्लं पिलं. गोवन फूड पण खाल्लंय आपण. हां, गोवन फूड पण खाल्लं आणि चांगलं वाटलं. म्हणजे एवढं खास नव्हतं आपल्यासाठी, ठीक होतं. बाकी त्यांना आवडलं. आणि नंतर मॅगडीला गेलो पोट भरलं. हां, मॅगडीला गेलो, भरपूर पोट भरलं. आता रूमवर चाललो आहे. रूमवर थोडा टाइमपास करू आणि झोपू. सकाळी लवकर निघायचं आहे मुंबईसाठी. पुढचा ब्लॉग तुम्हाला समजेल. लास्ट नाईट आहे. हा, नाईट गोवामध्ये. आहे. आता आम्ही इकडे आहे. कुठे रे आपण? आता पंजिम त्या हा. ब्रिज वरती आहे. पंजिमच्या ब्रिजवरती आहे. फेमस ब्रिज आहे. समोरचं तुम्हाला दाखवायचं आहे. खड्डे आहे. अरे येणार नाही आता. तर मग एंडच करूया कारण आता रूमवर जाणार आहे. काय दाखवणार तुम्हाला ब्लॉग. तर हा पण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. Please करा सबस्क्राईब. नक्की करा. नक्की करा. जय हिंद. पुढे वाढवा जय माणसांना. महाराष्ट्र. मग हा पुढच्या टायमाला आम्हाला फ्रीमध्ये घेऊन येणार पूर्ण ट्रिप काय स्पॉन्सर करणार. हा, मोठा किती channel झाला. सबस्क्राईब झाल्यावर? 1000. नाही 5,000 सबस्क्राईब झाल्यावर. 5,000. हा चला 5,000 5,000 करून द्या.
सबस्क्राईब. तुमच्यासाठी मग गिव्ह अवे ठेवू आम्ही. हा चला. पण ते बोललं ते करावं लागतं. हा करणार एवढं पक्का लक्षात करणार. ठेव. हा करणार आयर्लंड वरनं. त्याच्यासाठी स्ट्रीक ठेवलेली आहे. हा. ठीक आहे, मग नक्कीच सांगा हा ब्लॉग कसा वाटला आणि फ्रेंड्स कसे वाटले. तर भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. आता बाय. नाही नाही, हा काहीतरी बोलतोय. बाय बाय बाय. हे गेले, झाले संपलं विषय.